काय बोलायचंय? कारवाई सुरू होण्यापूर्वी माननीय सभापती महोदय, आपल्या माध्यमातून प्रामुख्याने उपसभापती निवडणुकीसाठी जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा जो प्रस्ताव अंबादास दानवेंनी मांडला आहे आणि त्याला अभिजित वंजारीने अनुमोदन दिलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपल्या सभागृहाची उपसभापतीची निवडणूक, सभापतीची झाली असेल पण उपसभापतीची निवडणूक न होण्याचा आणि एकमताने उपसभापतीची निवड होण्याचा आपला प्रघात आहे. आणि त्यामुळे शिवसेनेचे नेते आमचे मित्र अनिल परब यांनाही विनंती करतो, उमेदवार म्हणून अभ्यंकर सरांना विनंती करतो. अंबादास दानवे आज एका निवडणुकीसाठी आलेले नाही आहेत, पण त्यांनी मला असं म्हटलंय की सभागृह जो निर्णय करेल त्याने अनिल परबांवर सोपवलाय. अनिल परब. सभापती महोदय, या सभागृहाचा बरेच वर्ष सदस्य राहिल्यामुळे या सभागृहाची परंपरा, या सभागृहाचं एकंदर कामकाज, पवित्रता या सगळ्याचा मी परिचित आहे. आणि म्हणून या सभागृहाची एकंदर इच्छा संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडली. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांची एक अशी अपेक्षा आहे की अशा प्रकारची निवडणूक होऊ नये. सर्व सहमतीने अशा प्रकारच्या उमेदवारांची उपसभापती म्हणून निवड व्हावी. सभागृहाचा एकंदर सेन्स लक्षात घेता आम्ही आमचा अर्ज मागे घेण्याची विनंती, मी आमचे जे अनुमोदक आहेत वंजारी सर त्यांना मी विनंती करतो की आपण आपला प्रस्ताव मागे घ्यावा. अभिजित वंजारी. विधान परिषदच्या उपसभापती या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादांनी जी विनंती केली किंवा सूचना केली त्याचा मी स्वीकार करतो आणि जगन्नाथ अभ्यंकर यांचा जो प्रस्ताव आहे तो मी मागे घेतो. आता श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विधान परिषद सदस्य यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात येण्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव होता तो श्री अनिल परब आणि अभिजित वंजारी यांनी मागे घेतला असल्या कारणानं आता एकाच नावाने 3 प्रस्ताव दाखल झालेले आहेत. आणि म्हणून आता दुसरा प्रस्ताव हा श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असा प्रस्ताव जो पहिला आहे तो श्री संजय विनायक खोडके यांनी मांडावा. सभापती महोदय, मी आपल्या